नमस्कार. आज आपण एका खूपच इंटरेस्टिंग विषयावर बोलणार आहोत, बीजशुद्धी. हे एक असं प्राचीन आयुर्वेदिक विज्ञान आहे जे आपल्याला शिकवतं की एका निरोगी बाळासाठी तयारी गर्भधारणेच्या आधीपासूनच कशी करायची. गर्भधारणेच्या आधीपासूनच एका निरोगी बाळासाठी तयारी करता येते का? हा प्रश्न आपल्यापैकी अनेकांना पडला असेल, नाही का? आणि ह्याचं उत्तर आहे हो, नक्कीच करता येते. आयुर्वेदानुसार गर्भधारणेची खरी प्रक्रिया बाळ पोटात येण्याच्या खूप आधीच सुरू होते. चला तर मग बघूया की आपला हा प्रवास कसा असणार आहे. आपण बीजशुद्धी म्हणजे काय हे समजून घेण्यापासून सुरुवात करू. त्यानंतर शुद्धतेचं महत्त्व, मग शरीरशुद्धी, पोषण आणि दिनचर्येसारख्या महत्त्वाच्या पायऱ्या भरू आणि शेवटी या सगळ्याचं अंतिम ध्येय काय आहे हेही पाहू. चला मग सुरू करूया. सगळ्यात आधी आणि सगळ्यात महत्त्वाचं की ही बीजशुद्धीची संकल्पना आहे तरी काय? सोप्या भाषेत सांगायचं तर बीजशुद्धी म्हणजे एक अशी आयुर्वेदिक प्रक्रिया जिच्यामध्ये बीज म्हणजे स्त्रीबीज आणि शुक्रजंतू यांना शुद्ध केलं जातं. कशासाठी? तर आजकालच्या ताणतणावामुळे, आपल्या खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे आणि प्रदूषणामुळे जे काही दोष निर्माण होतात ते काढून टाकण्यासाठी. थोडक्यात काय तर एका निरोगी बाळासाठी एक मजबूत पाया तयार करण्यासाठी. ही कल्पना समजून घेण्यासाठी एक खूप सुंदर उदाहरण दिलं जातं. बघा, जसं आपण शेतात नवीन पीक घेण्याआधी जमीन नांगरतो, त्यातलं तण काढून टाकतो, तसंच गर्भधारणेपूर्वी शरीराला आतून स्वच्छ करणं म्हणजे डिटॉक्सिफाय करणं गरजेचं आहे. हीच तर या सगळ्या प्रवासाची मूळ कल्पना आहे. जशी जमिनीची मशागत तशीच शरीराची शुद्धी. बरं, मग ही शुद्धता इतकी महत्त्वाची का आहे? म्हणजे बीजाच्या गुणवत्तेचा नेमका काय परिणाम होतो हे समजून घेऊया. इथे फरक अगदी स्पष्ट दिसतोय. जर बीज अशुद्ध असेल तर अनुवांशिक समस्या येऊ शकतात, शारीरिक किंवा मानसिक त्रास होऊ शकतो. आणि याला कारण काय? तर आजकालचं आपलं जगणं, जंक फूड, प्रदूषण, सततचा ताण या सगळ्याचा परिणाम थेट आपल्या पेशींच्या गुणवत्तेवर होतो. याउलट जर बीज शुद्ध असेल तर एका निरोगी, शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम बाळाचा पाया घातला जातो. ठीक आहे, तर आता थिअरी पुरेशी झाली. आता वळूया प्रत्यक्ष कृतीकडे. पहिली पायरी आहे शरीरशुद्धी, म्हणजे आपल्या शरीराची ह्या मातीची तयारी. तर शरीरशुद्धीसाठी आयुर्वेदामध्ये पंचकर्म सुचवलं जातं. अर्थात हे तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच करायचं असतं. यात वमन म्हणजे उलटीद्वारे किंवा विरेचन म्हणजे जुलाबाद्वारे शरीरात खोलवर साचलेली विषद्रव्य बाहेर काढली जातात. याशिवाय बस्ती नावाची एक खूप प्रभावी थेरपी आहे. विशेषतः स्त्रियांसाठी उत्तर बस्ती ही गर्भाशयाला मजबूत करण्यासाठी आणि प्रजनन आरोग्य सुधारण्यासाठी खूप फायदेशीर ठरते. शरीर शुद्ध झालं, आता पुढची पायरी ती आहे पोषण. हे खूप इंटरेस्टिंग आहे की आपण जे खातो त्याचा थेट परिणाम बीजाच्या गुणवत्तेवर होतो. चला बघूया कसं ते. तर काही गोष्टी आहारात आवर्जून समाविष्ट करायला सांगितल्या आहेत, जसं की रिकाम्या पोटी शुद्ध गाईचं तूप घेणं किंवा ताजं पंचामृत, भिजवलेले काळे मनुके आणि बदाम खाणं. यामागे एक शास्त्र आहे. उदाहरणार्थ, काळे मनुके रक्तातील उष्णता कमी करतात, ज्यामुळे बीजालाच चांगलं पोषण मिळतं. आणि काय टाळायचं? तर अतितिखट, खारट, आंबट पदार्थ, शिळं अन्न आणि बेकरी प्रॉडक्ट्सना दूर ठेवायचं. आता बघा, बीजशुद्धी म्हणजे फक्त शरीर आणि आहार एवढंच नाही. ही प्रक्रिया त्याही पलीकडे जाते. यात आपलं मन, आपले विचार आणि आपली संपूर्ण जीवनशैलीच महत्त्वाची ठरते. डॉक्टर तांबे यांचं हे वाक्य खूप महत्त्वाचं आहे. ते म्हणतात, आपल्या विचारांचा बीजाच्या जीवनशक्तीवर थेट परिणाम होतो. यावरून मन आणि शरीर किती घट्टपणे जोडलेले आहे ते लक्षात येतं. आणि म्हणूनच मानसिक शांतीसाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. मग मनाला कसं तयार करायचं? तर रोज थोडा वेळ जप करणं. अगदी 10-15 मिनिटं ओंकार गुंजन केलं तरी हार्मोन्स संतुलित व्हायला मदत होते. थोडा वेळ शांत बसणं, ध्यान करणं हे मनाला शांत करतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जोडीदारांमधलं नातं, ते प्रेमळ आणि तणावमुक्त असणं ही फक्त एक भावनिक गोष्ट नाही, तर उत्तम बीजासाठी ती एक जैविक गरज आहे. आणखी एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे ती म्हणजे ध्वनी थेरपी. असं मानलं जातं की काही विशिष्ट ध्वनी आणि मंत्रांचा आपल्या शरीरावर पेशींच्या पातळीवर चांगला परिणाम होतो. यासाठी संतान गोपाल मंत्र ऐकण्याचा किंवा पठण करण्याचा सल्ला दिला जातो. किंवा अगदी वीणा किंवा बासरीसारखं शांत शास्त्रीय संगीत ऐकल्याने सुद्धा प्राणशक्ती वाढते असं म्हणतात. आणि मग येते आपली रोजची दिनचर्या. यातल्या काही सवयी खूपच सोप्या पण प्रभावी आहेत. रोज सकाळी 10 मिनिटं कोवळं ऊन घेणं, ज्यातून व्हिटॅमिन डी मिळतं. स्त्रियांसाठी बटरफ्लाय पोज किंवा भद्रासन आणि पुरुषांसाठी सूर्यनमस्कार. या योगासनांमुळे ओटीपोटाकडचा रक्तप्रवाह सुधारतो. आणि हो,
पुरेशी झोप. रात्री 10च्या आत झोपल्याने शरीरातलं पित्त कमी होतं आणि पेशींची चांगली पुनर्निर्मिती होते. तर आपण या सगळ्या पायऱ्या पाहिल्या: शरीर शुद्धी, आहार, मन, जीवनशैली. पण आता महत्त्वाचा प्रश्न हा आहे की या सगळ्याचा अंतिम परिणाम काय? यातून नक्की काय मिळवायचं आहे? हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे की ही प्रक्रिया म्हणजे फक्त काही औषधं घेणं किंवा पथ्यपाणी करणं नाहीये, तर हे आपल्या शरीरातल्या पंचमहाभूतांना म्हणजे पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश या 5 मूळ तत्वांना एका नवीन जीवाचं स्वागत करण्यासाठी तयार करणं आहे. ही एक सखोल तयारी आहे. या सगळ्या तयारीचा उद्देश आहे एका सुपर चाइल्डसाठी पाया रचणे. हेच बीजशुद्धीचं अंतिम आणि शक्तिशाली ध्येय आहे. ही एक निव्वळ शारीरिक क्रिया नाही, तर एक सक्रिय आणि जाणीवपूर्वक केलेली निर्मितीची प्रक्रिया आहे. तर जाता जाता एक विचार: जर एका नवीन आयुष्याची तयारी एका छोट्याशा पेशीच्या गुणवत्तेपासून सुरू होत असेल, तर याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की आपले रोजचे छोटे छोटे निर्णय, आपलं खाणं, पिणं, विचार करणं, या सगळ्यामध्ये किती मोठी शक्ती दडलेली आहे, नाही का? यावर नक्की विचार करण्यासारखं आहे.